पुण्यवान धन्य हा, अर्थात ज्याचं जीवन सुकृत संपन्न आहे, पुण्य संपन्न आहे, भाग्य संपन्न आहे, तिथं धन्य शब्द लागू पडतो. धन्यादी दिन झाले कोणाचे दर्शन, तर झाले संतांचे दर्शन. तेव्हा संत दर्शन एवढं दुर्मिळ, तर हो, संत दर्शन म्हणजे असं रस्त्यावर पडलं नाही की ज्या जीवनाची भगवान देखील अपेक्षा करतो यापेक्षा भारी काय. विठ्ठला जगामध्ये सारं काही होत आहे, संत होणं फार अवघड आहे. संत होणं फार अवघड. संताचा माणसाला आव आणता येतो, पण संतांचा भाव आणता येत नाही. संताचा आव कोणालाही जमतो, संताचा भाव कोणालाही जमत नाही. म्हणून संत दर्शन दुर्मिळ आहे. मला संत होणंच कठीण आहे. कठीण संत का पण काम क्रोध को जिता नाही, संत नाही वचंत. जगामध्ये काही वर्ग, त्यामध्ये जनताचा वर्ग, पंथाचा वर्ग आणि खऱ्या संतांचा वर्ग. जंत कोण, पंत कोण आणि खरा संत कोण. जो पापकर्मामध्ये रंगला तो जंत असतो, जो बुद्धिकर्मामध्ये रंगला तो पंत असतो, आणि जो जगाच्या हितामध्ये, सुखामध्ये, भक्तीमध्ये रंगला तो संत असतो. विठ्ठला जिथं माणूस होणं कठीण आहे तिथं संत तर फार अवघड आहे. बरेच माणसं दिसतात, पण ते आकाराने असतात, विचाराने पशु असतात. म्हणून मताने यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति मानरः, शास्त्राने यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति मानरः. शास्त्राप्रमाणे वागणारा तो मनुष्य आहे, आणि जो आपल्या मनाप्रमाणे वागणारा त्याला पशु असं म्हटलेलं आहे. अगोदर मानव बना, नंतर संतपणाचा प्रयत्न करा. विठ्ठला ज्याची कोणतीच आसक्ती संपत नाही, देहाची संपत नाही, घराची संपत नाही, पैशाची संपत नाही, मानपानाची संपत नाही, त्याने संतपणाच्या नादी लागू नये. विठ्ठला म्हणून संतपणात जो आनंद आहे तो आनंद इतर कशातच नाही. देहामध्ये नाही, घरामध्ये नाही, पैशामध्ये नाही, मानापानामध्ये नाही, कशातच नाही. भौतिक वस्तूच्या कोणत्याच प्राप्तीमध्ये खरा आनंद नाही. खरा आनंद म्हणजे संत होणं हा फार मोठा, सर्वात उच्च आनंद. विठ्ठला संतांनी मनामध्ये कोणताच मोह धरलेला नसतो, ना देहाचा, ना घराचा, ना कोणाचा. ती व्यापक झालेली असतात. जीव म्हटलं की संकोचित आणि संत म्हटलं की ती व्यापक असतात. व्यापकपणात सुख असतं, भेदात सुख नसतं. तेव्हा आपला विषय कोणता होता की धन्याचे दिन झाले संतांचे दर्शन. दर्शन संतांचं झालं पाहिजे. संत होणं कठीण आहे, पण प्रयत्न करावे. माणसाने थांबू नये, माणसाने कधी थांबू नये, प्रयत्न करत राहावे. जमलं तर जमलं. देवाच्या आवडीचं होण्यासाठी सगळं पथ्य पाळावं लागतं, तेव्हा तो आनंद भगवान देत असतो. संत पण दुर्मिळ आहे. संत हे सर्वत्र मिळत नाही. जसा खरा चंदन प्रत्येक वनामध्ये मिळत नाही.
तापली तेरी भावन चंदन बुंद एक क्षण शीतळ करी बुंद एक क्षण शीतळ करी आपलिया तेला पावन चंदन आपलिया तेला तेरा पावन चंदन बंद एक क्षण शीतळ करी. असा चंदन प्रत्येक वनामध्ये मिळत नाही. ज्याला माणिक म्हणतो तो प्रत्येक पर्वतामध्ये मिळत नाही आणि ज्याला मोती म्हणतो तो प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळामध्ये सापडत नाही. असं एक श्लोक आहे. शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधवने सर्वत्र चंदनम न वने वने. त्याप्रमाणे प्रत्येक समाजामध्ये ठिकठिकाणी खरा संत मिळत नाही. विठ्ठला लाखो लोकांमध्ये लाखो लोकात एखादा संत असतो. अवघड आहे. किंवा सिंह को नहीं रेंडिया हंस को नहीं पात लालो की नहीं बोरिया साधु न चले जमात. सिंह को नहीं रेंडिया. जसे गायगुराचे कळपचे कळप असतात तसे सिंहाचे कळप नसतात. हंस को नाही पाहत. जसे इतर पक्षाचे थवेचे थवे असतात तसे हंसाचे थवे नसतात. किंवा लालोके नाही बोरिया. जसे इतर धान्याचे पोतेचे पोते असतात तसे लालाचे पोते नसतात. एक लालन पृथ्वीचं. सिंह को नहीं लेंडिया हंस को नहीं पात लालो की नहीं बोरिया साधू न चले जमा. तसे संताचे ठिकठिकाणी समाज नसतात. विठ्ठला संतही माणसातूनच तयार होत असतात. ते माणसासारखेच असतात. दिसताना माणसासारखे पण त्यांचं मन मात्र फार व्यापक असतं. अशा खऱ्या संतांचं दर्शन झाल्यामुळे महाराज बोलतात धन्यादी दिन झाले संतांचे दर्शन. संतांचं मला दर्शन झालं. आणि म्हणून तुकाराम महाराज आपल्या जीवनाची धन्यता गातात. दर्शन शब्द हा पवित्र शब्द आहे. जसा मंदिर शब्द पवित्र आहे तसा दर्शन शब्द पवित्र आहे. आता या शब्दाचा अवमान व्हायला लागला. कुठेही शब्द घालतात. मंदिरात तर कशाला म्हणायला लागले. दर्शन शब्द कुठेही घालायला लागले. पण दर्शन हे संतांचं, दर्शन हे देवाचं, दर्शन आपल्या आईवडिलांचं, दर्शन गुरुजनांचं, दर्शन गोमातेचं. विठ्ठला दर्शने संतांचं असतं. एकदा दुर्वास महाराज
आणि नारद महर्षी यांची भेट झाली. तो प्रकार असा की नारद महर्षी गोकुळात गेले, राधेचं दर्शनही केलं आणि बाहेर पडले. दुर्वास महाराज गोकुळातच येत होते, पण मध्यंतरी रस्त्यामध्ये भेट झाली. राम राम श्याम श्याम झाला. दुर्वास महाराज म्हटले, कुठे गेले होते? म्हटले, गोकुळात. कोणाकडे? म्हटले, कोणाकडे म्हणजे? राधेकडे. तुमच्यासारखे आणि राधेचं दर्शन? म्हटले, तुम्हाला नाही कळणार. निघून गेले. राधेचं जीवन हे संतांमध्ये मोडतं आणि देवामध्ये मोडतं. हो, आपण वेगळा अर्थ करतो. राधामध्ये भगवान कृष्णाची परमशक्ती होती. राधेमध्ये भगवान कृष्णामध्ये कृष्णाच भेद नाही. दिसायला दोन आहेत पण असायला एकच. आपल्याकडे एवढं आपण ते मानपान देत नाही, पण तिकडं मात्र राधेशिवाय जमत नाही. अगोदर राधा नाम, नंतर कृष्ण नाव येतं. आपल्याकडे देखील आपण म्हणतो भागवतामध्ये, राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा हे राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा कृष्ण आपण देवाचं भजन करताना अगोदर विठोबा म्हणतो, नाही का नाही? नंतर रुक्मिणी घे. तिकडे अगोदर राधा, नंतर कृष्ण आहे. श्याम राधे कोई न कहता, कहते राधे श्याम. जन्म जन्म के भाग जगा दे, एक राधा का नाम. राधा के बिना श्याम आधा, राधा के बिना श्याम आधा, कहते राधे श्याम. जन्म जन्म के भाग जगा दे, एक राधा का नाम. बोलो राधे, बोलो राधे, बोलो राधे राधे राधे, बोलो राधे. अगोदर राधा नाम, नंतर कृष्ण नाव आहे. राधेचा अधिकार फार मोठा. म्हणूनच शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला भागवत सांगताना राधेचं नावच घेतलं नाही. राधेचं नाव घेतलं नाही. शुकाचार्य महाराजांनी विचार केला, आपल्याला परीक्षिती राजाचा उद्धार करायचा आहे आणि आपण जर आपलं आदरणीय नाव आहे ते, श्रद्धेचं नाम आहे ते, पण जर घेतलं तर मला समाधी लागेल आणि मला समाधी लागल्यानं याला ज्ञान कोण सांगणार? राजाचा उद्धार कोण करणार? कारण सर्वांनी मला अधिकार दिलाय. राधानाम मात्रेन मूर्छा श्याम माशिकी भवे. राधा नाम मात्रेन मूर्छा श्याम माशिकी. मग राधेचं नाव शुकाचार्य घेतलं तर त्यांना 6 महिने समाधी लागत होती. विठ्ठला विठ्ठल. दर्शन कोणाचं? हे पुण्यवंतांचं, साधू संतांचं, देवाचं, आई वडिलांचं, गोमातेचं. दर्शन शब्द हा पुनीत आहे, पवित्र आहे. आणि मग दर्शन हे तुकाराम महाराजांना घडलं संतांचं. म्हणून त्या दिवशी त्यांच्या मुखातून असे उद्गार बाहेर पडले, धन्य आजे देना, धन्य आजे देना, हे आदि दीना, हे आदि दीना. अरे
झाले संता देवचन झाले संता देवचन झाली माता पाटोटी झाली माता पाटोटी धन्य आदि दिन झाले संतांचे दर्शन. मला संतांचं दर्शन प्राप्त झालं. ठीक महाराज, तुम्हाला संतांचं दर्शन झालं, पण आणखी काय झालं? झाली पापाता पाटोटी 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 झाली पापाता झाली पापाता पाटोटी झाली पापाता पाटोटी झाली पापाता पाटोटी झाली पापाता पाटोटी झाली पापाता झाली पापाता पाटोटी झाली पापाता गैरे गेले उठाऊची हे गैरे गेले उठाऊची उठाऊची झाली पापाता पाटोटी झाली पापाता पाटोटी झाली पापाता पाटोटी झाली पापाता पाटोटी झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी. या संत दर्शनाचा परिणाम, या संत दर्शनाचा प्रभाव की माझ्या जीवनामध्ये जे काय ताप होते, जे काही पाप होते, जे काही दैन्य होतं, हे सगळं नष्ट झालं असं तुकाराम महाराज सांगतात. पण तुकाराम महाराज याच्यातले नव्हते. हे सगळं तुमचं आमचं वकिली पत्र घेऊन बोलतात. विठ्ठला जीवनामध्ये ताप नसावा, जीवनामध्ये पाप नसावं, जीवनामध्ये दैन्य नसावं. या गोष्टी काही बऱ्या नाहीत. या त्रास निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत. दैन्य चांगलं नसतं, पापही चांगलं नसतं आणि तापही चांगलं नसतं. तापाचे प्रकार 3 आहेत: आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक. ताप म्हणजे त्रासदायकच आहे.
पण खऱ्या संतांचं दर्शन झालं तर या तिन्ही गोष्टी नष्ट होतात असं एकनाथ महाराज एका चरणात म्हणतात. त्रिविध तपाती झाली बोला झाली बोला झाली झाले पापा तापा तुटे पाप नसावं ताप नसावे. पापाचे प्रकार फार आहेत. काही मानसिक पाप, काही कायिक पाप, काही वाचिक पाप. या वाचेने दुसऱ्याला वाईट बोलणं हे पापच आहे. आणि म्हणून माणसाने बोलताना चांगलं बोलावं, आपली वाणी चांगली ठेवावी. म्हणून वाणी आणि पाणी याचा वापर चांगला करावा. ज्याची वाचच बेकार त्याचं जीवन बेकार. विठ्ठला अर्थात करण्याचे नावे भलतेची करे. तो जीवनामध्ये नको ते करतो, नको ते खातो, नको ते पाहतो, नको तिथं जातो, करू नये ते करतो, याचंच नाव पाप आहे. अंगामाना शिरची यावे, येतोने कृत्याकृती नाठावे. जो करण्याचे नावे भलतेची करे, जो भलतच आपल्या जीवनामध्ये करत राहतो त्याचंच नाव पाप आहे. म्हणून जीवनामध्ये पाप नको. अरे मला मी सांगितलं की पाप हे दुःखाला निर्माण करतं आणि पुण्य सुखाला निर्माण करतं. पण लगेच परिणाम होतो असं मात्र नाही. गौरवनाथ महाराज, आपण पाप केलं तर लगेच त्याचा परिणाम नाही, पुण्य केलं तर लगेच त्याचा परिणाम नाही. कारण तो पण लगेच रूप येतं का? काही टाइम जातो त्याला, नंतर त्या गोष्टी फळाला येतात. पाप केलं तर त्याचं प्रायश्चित्त मिळतंच, हो, त्याचं दुःख होतंच, कारण चालू होतं. काहीला लवकरही मिळू शकतं. विठ्ठला कायने पाप करू नये, दक्षता घ्यावी, प्रयत्नशील राहावं, मानसिक नेहमी चांगलं चिंतन करावं. मनाच्या अंगाने देखील काही पाप निर्माण होतात, त्याला मानसिक पाप म्हटलेलं आहे. कोणाचं वाईट चिंतन करू नये, कोणाच्या मनात द्वेष धारण करू नये. जो नेहमीच द्वेष धारण करतो
निंदक वृत्तीने पाहतो त्याला भगवान कधीच सुख देत नाही. विठ्ठला नाना प्रकारचे पाप आहेत, पण त्या सगळं पापाला खतम करणारे साधन संत महात्मे आहेत. त्यांचं नाम चिंतन केलं तर त्याद्वारे आपलं सर्व काही पाप नष्ट होत असतं, सर्व काही तापही नष्ट होतात. एरवी ताप जाण्यासाठी चंद्र समर्थ आहे, पाप जाण्यासाठी गंगा समर्थ आहे आणि दारिद्र्य जाण्यासाठी कल्पतरू समर्थ आहे. पण कल्पतरूचं फक्त नावच आहे. कल्पतरू कोणी आणखी पाहायला नाही असतं तर जगाचं दारिद्र्य नष्ट झालं असतं. विठ्ठला कल्पतरू खालील फळे ती मागितली. जसं आपण चिंतन करावं, जसं आपण मागणं करावं त्याप्रमाणे त्याची पूर्तता करणारा समर्थ वृक्ष, समर्थ झाड म्हणजे कल्पवृक्ष आहे. जो कोणी बैसला कल्पतरू तळवटी, जो कोणी बैसला काय बोले त्याला सांगा दोरी, सांगा दोरी, काय बोले त्याला सांगा दोरी. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय होणे त्याला सांगा जोजी. कल्पतरू समर्थ वृक्ष आहे. फक्त चिंतन करणारा, कल्पना करणारा माणूस चांगला असावा. कल्पना करणारा जर बेकार असेल तर त्याची बेकारी झाल्याशिवाय राहत नाही. एक गोष्ट सांगतो, जरा भजन करा. विठ्ठला एक अत्यंत दरिद्री मनुष्य, त्याचा रोजचा धंदा रानामध्ये जाणे, लाकडं तोडणे, मुळी तयार करणे, गावामध्ये येणे, ती मुळी विकणे, त्याचे पैसे घेणे, त्यावर आपला उदरनिर्वाह करणे. एक दिवशी असाच रानावनामध्ये गेला, लाकडं तोडले, मुळी तयार केली, एका झाडाखाली फार ऊन पडलं म्हणून एका झाडाखाली विश्रांतीला बसला. त्याने सहज कल्पना केली की आता मला फार तहान लागली, इथं पाणी असतं तर बरं झालं असतं, अशी कल्पना केली. कारण ते जे झाड होतं ते कल्पवृक्ष. कल्पना केली की लगेच पाणी तयार, उत्तम तांब्या, उत्तम पाणी. लगेच तोंडाला तांब्या लावला, ते पाणी प्राशन केलं. तहान त्याची शांत झाली. विचार केला की तहान गेली पण भूक राहिली पोटामध्ये. या समय जर जेवण असतं तर किती चांगलं झालं असतं. असं चिंतन केलं की लगेच पंचपक्वानाचं ताट समोर आलं. मग कशाला मागे पुढे बघतो, लगेच जेवण, पूर्ण जेवण झालं. पुन्हा त्याने कल्पना केली इथं जर आता विश्रांतीसाठी पलंग असतं तर किती चांगलं, लगेच पलंगही तयार. मग आता पलंगावर पडावं, पटकन झोपी जावं. पण पुन्हा त्याने विचार केला की पाणी म्हणता पाणी आलं, जेवण म्हणता जेवण आलं, पलंग म्हणता पलंग आला. हा खेळ एखाद्या भूताचा तर नाही. लगेच भूत तयार. लगेच त्याने तोंडातच टाकलं, खतम केलं पेटसारखं. कल्पना चांगली करणार असेल तर कल्पवृक्ष चांगला आहे. असा हा कल्पवृक्ष दुर्मिळ आहे. ज्याला प्राप्त झाला त्याचं दारिद्र्य राहत नाही. चंद्र हा ताप नष्ट करतो, किती ताप मोठा असेल तरी. कल्पतरू किती मोठं दारिद्र्य असो, 18 दारिद्र्य जरी असलं त्याला नष्ट करणारा कल्पवृक्ष समर्थ आहे. आणि किती जरी मोठं पाप असलं तर त्या पापाला नष्ट करणारे जगामध्ये कोणी
गंगा आहे विठ्ठला. गंगा पापम शशेतापम दैन्यम कल्पतरुस्तथा. या गोष्टी प्रत्येकावर एक एक साधन आहे त्याला, परंतु संत महात्मे ज्याला प्राप्त झाले त्या जीवनातील हे सगळं नष्ट होतं. त्याचे तापही नष्ट होतात, त्याचे पापही नष्ट होतात आणि त्याचं दैन्यही नष्ट होतं. झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी. आणखी काय होतं? झाले समाधान, 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 झाले समाधान. पायी विसावले मन, पायी विसावले मन, पायी विसावले मन, पायी विसावले मन. झाले बाबा बाबा तोटे, झाले बाबा बाबा तोटे, झाले बाबा बाबा तोटे, झाले बाबा बाबा तोटे. तर या संतांमुळे, संतांच्या दर्शनामुळे अनिष्ट नष्ट झालं, पण इष्ट काही प्राप्त झालं का? त्याचं उत्तर ही आहे, झाले समाधान. तर माझं मन समाधानाला प्राप्त झालं. समाधान म्हणा, शांती म्हणा, सुख म्हणा, आनंद म्हणा, या गोष्टी दुर्मिळ असतात. त्या सगळ्या गोष्टी संतांमुळे मला प्राप्त झाल्या. झाले समाधान आणि पायी विसावले म्हणा. जीवनाचं सार म्हणजे समाधान आहे, जीवनाचं सार म्हणजे सुख आहे, जीवनाचं सार म्हणजे शांती आहे, जीवनाचं सार म्हणजे आनंद आहे. या गोष्टी जर जीवनामध्ये नसतील त्या जीवनाला अर्थच नाही. आणि म्हणून माणसाने नेहमी संत संगतीमध्ये असावं. संत संगतीत जर राहिलं तर त्याच्या सगळ्या गोष्टी निवृत्त होऊन जातात, अनिष्ट गोष्टी जातात आणि इष्ट गोष्टी जीवनामध्ये प्राप्त होतात. तेव्हा महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये हे मला प्राप्त झालं. हे म्हणजे काय? झाले समाधान. आणखी पायी विसावले मन, माझं मन विश्रांतीला प्राप्त झालं. मन कधी शांत होत नाही, मन कधी निवलं जात नाही. मन फार चंचल आहे. एका क्षणामध्ये कुठं तर एका क्षणामध्ये, एका क्षणामध्ये दिल्ली, एका क्षणामध्ये कलकत्ता, एका क्षणामध्ये मुंबई, एका क्षणामध्ये आळंदी. चांगला माणूस असेल तर असं चिंतन करेल. तर मन फार बेकार आहे, बेकारही आहे आणि तसं चांगल्या ठिकाणी आलं तर बरंही आहे. विठ्ठला मन स्थिर होण्यासाठी याकरता भक्ती समर्थ आहे आणि संत सेवा समर्थ आहे. जो संत संगतीमध्ये आला, जो भगवंताच्या भक्तीमध्ये रंगला गेला, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिली, तुझे चरण देखिली. भगवंताची भक्ती ज्याला समजली, भगवंताच्या नामचिंतनामध्ये, भगवंताच्या स्वरूपामध्ये त्याचं मन तल्लीन झालं, रमून गेलं, तर त्याचं मन निश्चितपणे शांत होतं, स्थिर होतं. स्थिर करून या मना. आणि एकतर ते चिंतन करताना माणसाने प्रयत्न करू आपण, सहजासहजी घडत नसतं. प्रयत्न करावे. एकतर देवाला प्रार्थना करावी की देवा आमचं मन फार बेकार झालंय, फार टुकार झालं, तुमच्याशिवाय शांत होणार नाही असं म्हणा. विठ्ठला तुझे
फार मोलाचं, तुझ्या केला विना स्थिर वश नव्हे. म्हणून संतांनी देवाला साकडं घातला. तुका म्हणे तू राख म्हणे रे, मग त्या येरी आम्ही जाऊ. इथं सर्वांनी हात टेकले. याकरता देवाला करुणा भाकावी विनंती करावी की देवा तू आमचं मन स्थिर कर. आणि स्थिर करताना मन, भक्ती करताना मन स्थिर करावं. देवाची कृपा झाली तर स्थिर होत असतं. तेव्हा इथं महाराज म्हणतात, आपला भाव प्रगट करतात, या संतामुळे ज्या गोष्टी मला प्राप्त झाल्या, झाले समाधान आणि पाये विसावले मन. मन कधीच विश्रांतीला प्राप्त होत नाही, हे सारखं भटकतच राहतं. पण संत कृपा झाल्यानंतर ते मन स्थिर होत असतं. झाले समाधान पायी स्थिरावले मन. तर असे महान संत घरी आले तर नेमकं काय होतं त्याचं पुढचं तुका म्हणाले घरा, तुका म्हणाले घरा, तुका म्हणाले घरा, तुका म्हणाले घरा, Ah
शरीराप्रमाणे वादनकार देखील वजनदार त्यांचे वादन बस तुका म्हणे आले घरा आणि तोचे दिवाळी दसरा. खरे संत जर आपल्या घरी आले आणि जी खास भाविक असते त्यांना काय वाटतं की आज दिवाळी दसराच आहे. का म्हणे आली घरा तोचे दिवाळी दसरा. आणि जे भाविक नसतील ते तुका म्हणे आली घरा पुढचे दरवाजे बंद करा. तेव्हा असे संत जीवनामध्ये प्राप्त होणं की ज्या जीवनामध्ये बिलकुल अशी अपेक्षा नाही, मनामध्ये केवळ देव चिंतन आहे. आणि असे संत हे आशीर्वाद देण्यासाठी समर्थ असतात. कोणी हातात वर करतं बरं, ज्याच्या अंगी सामर्थ्य असेल त्यानेच हात वर करावा, बाकीच्याने बिलकुल हात करायचाच नाही.
त्याच्याकडे पुण्य संपत्ती आहे, आशीर्वाद संपत्ती आहे. कारण संतांकडे फार मोठं बळ आहे. इतर बळ नसेल पण आशीर्वादाचं फार मोठं बळ संतांकडे असतं. तुका म्हणे ते हे आशीर्वादी बळी आणि जाईल तो छळी नरकामध्ये. संतांचा छळ करू नये. संतांचा छळ केला तर तो मनुष्य निश्चितपणे नरकाला जातो. मग सर्वांनी दक्ष राहावं. संतांची निंदा करू नये, संतांची अवहेलना करू नये. नाही जमत तर आपण जवळ जाऊ नये, दूर राहावं. आपल्या वाचेने अशी घाण करून घेऊ नये, निंदा करू नये. त्यांचा छळ केला तर मग तुकाराम महाराज लाल दिवा दाखवतात. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साई घातली या भय. परमार्थ देखील करताना तिथं काही अडी अडचण निर्माण करू नये. नाही जमलं आपण तिथं जाऊ नये. नाही पैसा देता आला तर देऊ नये. पण इतराला तिथून दूर करू नये असा भाग आहे. तेव्हा अशी संत जर घरी आली तर काय होतं. तू काय म्हणे आली घरा आणि तोची दिवाळी दसरा. दसरा आणि दिवाळी हे दोन सण फार महत्त्वाचे आहेत. हे 12 महिने